सुरू करतोय सर्कल. हा 10th स्टँडर्ड मध्ये किंवा स्कूल लेवलला सर्कल म्हणजे काय याची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, जिओमेट्रिकल पार्ट आहे. आता स्कूल लेवलला सर्कल वरचे डेफिनेशन, रेडियस म्हणजे काय, सर्कम्फरन्स म्हणजे काय, कॉर्ड्स म्हणजे काय, सगळ्या प्रॉपर्टी माहिती आहे. त्याच्यावर आधारित एक्झाम्पल सुद्धा बघितले. आता आपण तो जे सर्कल आहे ते सर्कल जर आपण ग्राफ पेपर वरती ड्रॉ केलं, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस वरती सर्कल ड्रॉ केलं, तर सर्कलची जी बाउंड्री आहे बाहेरची, इट इज नॉट स्ट्रेट लाईन, ते बेंड झालेला आकार आहे, बरोबर. मग त्याचं इक्वेशन काय असेल हे आपण बघणार आहे. लक्षात आलं? म्हणून इथं दिलंय बघा, डिफरंट फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ सर्कल. सर्कलचं इक्वेशन शोधायचं आहे. लक्षात आलं? आता सर्कलचं इक्वेशन शोधायचं असेल तर हे 3 टाईप दिले. स्टँडर्ड फॉर्म, सर्कल स्टँडर्ड पोझिशनला असणं, याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्यानंतर सेंटर रेडियस फॉर्म, सर्कलचं सेंटर माहीत असेल, रेडियस माहीत असेल तर इक्वेशन काढता येतं, हा प्रकार आहे. डायमीटर फॉर्म म्हणजे सर्कल असेल, त्याचा डायमीटर माहीत असेल, डायमीटरचे एंड पॉईंट्स माहीत असतील तर त्याचं इक्वेशन कसं फाइंड करायचं, हे 3 पॉईंट्स. ओके, सध्या तर हे सगळे पॉईंट्स तुम्हाला नवीन वाटत आहेत. पुढे सुद्धा पॉईंट्स लिहिलेले बघा. पर्टिक्युलर टाइप्स ऑफ सर्कल, त्याच्यामध्ये सर्कल टचिंग एक्स ॲक्सिस, पुन्हा सर्कल टचिंग वाय ॲक्सिस, सर्कल टचिंग बोथ द ॲक्सिस. हे सगळे फक्त आपण हेडिंग वाचून प्रत्यक्ष डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन केलं तर त्याचं मिनिंग काय ते बघा, मग या टॉपिकचं महत्त्व कळेल. पहिला पॉईंट केलाय बघा, डिफरंट फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ सर्कल. सर्कल इज स्टँडर्ड फॉर्म. पहिला पॉईंट जरा बघूया, तर महत्त्व बघा. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय? हे असं सर्कल आपण ड्रॉ केलं, इथं एक्स ॲक्सिस घेतला, इथं वाय ॲक्सिस घेतला. दिस इज ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस अँड दिस इज द ओरिजिन, बरोबर आहे. आता सर्कलचं सेंटर ओरिजिन वरती आहे. सर्कलचं सेंटर काय? ओरिजिन वरती आहे. रेडियस किती माहित नाही, कितीही रेडियस असू द्या, सर्कलचं सेंटर इथं असेल आणि असे अनेक सर्कल ड्रॉ करू शकतो, इनफायनाइट सर्कल ड्रॉ करू शकतो. या सगळ्या सर्कलला म्हटलं जातं स्टँडर्ड सर्कल. मग अशा स्वरूपातलं स्टँडर्ड सर्कल असेल, समजा मी हे सर्कल सिलेक्ट केलं, तर या सर्कलचं इक्वेशन काय असणार आहे, किंवा त्याच्या आतलं हे सर्कल सिलेक्ट करा, त्याचं इक्वेशन काय असणार आहे. या दोन्ही सर्कलच्या मध्ये गॅप आहे, तिथं सुद्धा अशी इनफायनाइट सर्कल अशी असणार आहे. ऑल द सर्कल्स हॅविंग सेम सेंटर ओरिजिन. ओरिजिन आहे ना सेंटर, रेडियस जी दिलेली असेल ती, याला म्हटलं जातं स्टँडर्ड सर्कल. स्टँडर्ड सर्कलचं डेफिनेशन पाठ करायची गरज नाही. सर्कल हुज सेंटर इज ॲट ओरिजिन, करेक्ट, आणि याला स्टँडर्ड सर्कल म्हणतात. त्या स्टँडर्ड सर्कलचं आपल्याला इक्वेशन शोधायचं आहे. ते आपण इक्वेशन या आपण लेक्चरला बघणार आहे. 2 नंबरचा पॉईंट दिलाय सेंटर रेडियस फॉर्म. म्हणजे बघा, आता हे सर्कलची जागा बदला. समजा एक्स ॲक्सिस घेतला, वाय ॲक्सिस घेतला, हे सर्कल जे इथं होतं त्याची जागा बदलून पहिल्या क्वाड्रंट मध्ये ठेवा. मग पहिल्या क्वाड्रंट मध्ये सर्कल उचलून बाजूला ठेवलंय, मग सर्कलचं सेंटर इथं आलं ना. म्हणजे इथं समजा मी नंबर दिला असते 1 2 3, त्या 3 च्या समोर सेंटर मिळाला. कोऑर्डिनेट मिळाले ना सर्कलचे कोऑर्डिनेट 3 4 जागेवर, आणि समजा 1 2 3 आणि 4 असेल आणि 3 आणि 4 हे सर्कल काय मिळालं, सेंटर मिळालं. जसं इथं ओरिजिन असताना अनेक सर्कल ड्रॉ केली, इथंही तसं इनफायनाइट सर्कल ड्रॉ करू शकतो, बरोबर का. इनफायनाइट करू शकतो म्हणजे ती जेवढी रेडियस वाढवाल तेवढी सर्कलची साईज मोठी होणार आहे, अशी इनफायनाइट असणार आहे. मग अशा सर्कलचं इक्वेशन कसं काढायचं ते मी दुसऱ्या पार्टमध्ये सांगणार आहे. की तिथं सेंटर माहित आहे, सेंटर माहित आहे म्हणजे जस्ट लाईक या 3 4. एखाद्याला वाटलं की सर्कल सेंटर इथं घेऊया दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये, चालेल, पण तरी सुद्धा कोऑर्डिनेट करणारच आहेत ना इथले. -1 मायनस, समजा -2 इकडे 3. सर्कल सेंटर मिळाला आणि त्याची काय रेडियस होता, काय ते समजा एवढीच रेडियस असेल तर एवढं तर छोटं सर्कल होईल. त्याचं इक्वेशन कसं करायचं या पॉइंट मध्ये करणार आहे. आलं लक्षात? तिसरा पॉइंट काय बघा बरं, डायमीटर फॉर्म. डायमीटर फॉर्म मध्ये कसं असेल, सर्कल
समजा एक सर्कल असं काहीतरी असेल, हा एक पॉइंट घेऊया इथला ए आणि इथला काहीतरी बी, हे जॉईन केल्यानंतर हे सर्कल सेंटर इथं आहे कुठेतरी, आणि ए चे कोऑर्डिनेट्स अर्थातच तुम्ही इथं बघणार आहे, एक्स एक्सिस ला वाय एक्सिस ला बघणार आहे, बी चे कोऑर्डिनेट अर्थातच एक्स एक्सिस ला बघणार आहे, वाय एक्सिस ला बघणार आहे. म्हणजे डायमीटरचे एंड पॉइंट माहित असतील, डायमीटरचे एंड पॉइंट, तर या सर्कलचं इक्वेशन कसं शोधायचं हे मी यामध्ये बघणार आहे. लक्षात आलं? आता त्याच्यानंतर पुढे जाऊया, पर्टिक्युलर टाइप्स ऑफ सर्कल. आता सर्कलचे वेगळे प्रकार कुठले आहेत बघा. समजा मी एक्स एक्सिस घेतला, वाय एक्सिस, दिस इज आवर एक्स एक्सिस, दिस इज वाय एक्सिस, दिस इज ओरिजिन. पहिला पॉइंट बघा, सर्कल टचिंग एक्स एक्सिस. ऍक्च्युली स्टँडर्ड सर्कलचा अर्थ मी इथं सांगितलाय. सर्कल सेंटर कुठे आहे? ओरिजिनच्या जागेवर. सर्कल ची जागा बदला, पहिल्या क्वार्टर मध्ये ठेवा. सर्कल इथं आहे, सर्कल सेंटर इथं आहे, पण सर्कलची साईज छोटीच आहे, बरोबर का? जर ही साईज असं सर्कल समजा सेंटर इथं घेतलं आणि अनेक सर्कल ड्रॉ करायला सुरुवात केली, तर एक शक्यता अशी येते, सर्कल टचिंग एक्स एक्सिस. वायचा इथं गॅप भरपूर आहे, त्यामुळे सध्या तरी सर्कल एक्स एक्सिस जवळ आहे ना इथं, त्यामुळे सर्कल टचिंग एक्स एक्सिस. मग एक्स एक्सिस ला सर्कल टच करतंय, अशा सर्कलचं इक्वेशन काय असणार आहे बघा, सर्कल टचिंग एक्स एक्सिस. मग एक्स एक्सिस ला सर्कल टच करेल असे किती सर्कल असतील? ती सुद्धा इनफायनाइट. बघा ना, समजा अनेक सर्कल असे आपण काढले, इनफायनाइट सर, ऑल सर्कल्स आर टचिंग एक्स एक्सिस. किंवा मोठं सर्कल सेंटर कुठे लांब घ्या, इकडं एवढे रेडियस होईल, एवढा मोठं सर्कल तयार होईल. इथं सेंटर घ्या, एवढे रेडियस होईल, सर्कल टचिंग एक्सिस. इथं सेंटर घ्या, एवढे रेडियस होईल, सर्कल टचिंग एक्सिस. किंवा सर्कल सेंटर खाली घ्या, रेडियस एवढे होईल, सर्कल टचिंग एक्सिस. इथं घ्या, सर्कल टचिंग एक्सिस, इथं सर्कल टचिंग एक्सिस. मग जे सर्कल एक्स एक्सिस ला टच करतं त्याचं इक्वेशन काय? लक्षात आलं? आता मी जे सांगितलंय, सर्कल टचिंग काय एक्स एक्सिस ची कन्सेप्ट. समजा एक सर्कल असा असेल, ही कन्सेप्ट बघा, सपाट एखादा रस्ता असतो किंवा रोड असतो, हा रोड असेल आणि एखादा सायकलचं चाक असेल, तर हे सायकलचं चाक ह्या रोडला टच करतंय ना, हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, दिस इज द रेडियस. रेडियस एवढी झाली, बरोबर ना? मग हे जसं जसं हे सायकल चाक पुढे जाऊ तसं हे मूव इकडे होणार आहे, बरोबर का? ऑल सर्कल्स आर टचिंग एक्स एक्सिस. जसं सायकलचं चाक असेल किंवा कुठल्याही वाहनाचं चाक असेल, रोडला टच करत जातं, तसं दिस सर्कल इज टचिंग विच एक्सिस? एक्स एक्सिस. मग त्याचं इक्वेशन आपल्याला शोधायचं. आता एक सर्कल समजा मी इथं घेतलं, सर्कलचं सेंटर इथं घेतलं, आता हे इकडं टच करणार आहे बघा, सर्कल टचिंग वाय एक्सिस. किंवा या बाजूला इथं वरतं, सर्कल टचिंग वाय एक्सिस, सर्कल टचिंग वाय एक्सिस. या बाजूने किंवा या बाजूने सुद्धा ऑल सर्कल्स आर टचिंग ओनली वाय एक्सिस. हा दुसरा प्रकार असतो. अर्थ कळाला? नंतर बघा, सर्कल टचिंग बोथ द ऍक्सिस. सर्कल टचिंग बोथ द ऍक्सिस यासाठी जरा आता मी सांगितलेले कन्सेप्ट महत्त्वाचे. समजा एक्स ऍक्सिस घेतला, वाय ऍक्सिस घेतला, 1 2 3 4, 1 2 3 4. जरा विचार करा, समजा सर्कल सेंटर इथे घेतलं, 4 च्या समोर आणि 2 च्या समोर. आता मला सांगा, इथ सेंटर हे असणारं सर्कल दोन्ही ऍक्सिसला अजिबात टच करणार नाही. जर सर्कल ड्रॉ करायचा प्रयत्न केला, सेंटर हे, तर बघा हे छोटी छोटी सर्कल आहे. आता या कंडिशनला सर्कल टचिंग काय झाला? सर्कल ऍक्सिसला टच केलाय, पण वाय ऍक्सिसला टच होणारच नाहीये, एवढा गॅप शिल्लक आहे, बरोबर का? इथं तरी सांगितलंय काय? सर्कल टचिंग बोथ द ऍक्सिस. मग जर सर्कल दोन्हीही ऍक्सिसला टच करायचं असेल तर काय कंडिशन पाहिजे? हे बघा, इथं 1 आहे ना, इथं 1 आहे ना, म्हणजे हा पॉइंट 1 1 च्या ठिकाणी पाहिजे, किंवा 2 आणि 2 इथं सेंटर पाहिजे, किंवा 3 आणि 3 इथं पाहिजे. आता बघा 1 1 चा विचार करा, ही एक रेडियस मिळणार, ही एक रेडियस मिळणार. आता सर्कल टचिंग बोथ द ऍक्सिस, बरोबर का? किंवा हे या दोनचा विचार करा, हे 2 आणि हे 2, सर्कल टचिंग बोथ द ऍक्सिस. किंवा 3 3 चा विचार केला, सर्कल टचिंग बोथ द ऍक्सिस. ज्यावेळेस सर्कल दोन्ही ऍक्सिसला टच करेल
याचा अर्थ त्यांचे रेडियसचे नंबर आहेत की नाही, 4 2 वेगळे नंबर आहेत. सर्कल सेंटर समान असते, 2 2 3 3 4 4 असे असतील. किंवा सर्कल पहिल्याच क्वाड्रंट मध्ये असं नाही तर इकडे सुद्धा असू शकतं बघा. सर्कल टचिंग बोथ द ऍक्सिस, बरोबर आहे, इकडे टच करत इकडे असेल. याही क्वाड्रंटचा विचार करा, सर्कल टचिंग बोथ द ऍक्सिस, बरोबर आहे का. आणि सर्कलचे सेंटर या जागेवर असतील. इकडं क्वाड्रंट नंबर तिसरा शिल्लक राहिलाय, सर्कल टचिंग बोथ द ऍक्सिस, सर्कलचे सेंटर इकडे असतील. या सर्व शक्यता सर्कल टचिंग बोथ ऍक्सिस मध्ये येतात. आलं लक्षात. नंतर पुढचा पार्ट बघा, जनरल इक्वेशन ऑफ लाईन. जनरल इक्वेशन ऑफ लाईन म्हणजे स्पेशल केस वगैरे सगळे आपण टाइप्स बघितले. पण एखादं सर्कल कुठंही असू शकतं. जनरली सर्कल इथं असो, सर्कल इथं असो, सर्कल इथं असो, कुठंही असू द्या, त्या सर्कलचं जनरल इक्वेशन काय असेल ते आपण या स्वरूपात बघणार आहे. त्या जनरल सर्कल मध्ये वरचे सुद्धा पॉइंट येणार आहेत बरं का. ओके, जनरल सर्कल इक्वेशन कसं असतं इथे बघणार आहे. त्याच्यानंतर काय, पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ सर्कल. पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ सर्कल तो जो पॉइंट आहे तो आपला ट्रिग्नोमेट्रिक पार्ट फर्स्ट मध्ये झालेला आहे. फक्त सर्कल हा टॉपिक असल्यामुळे तो रेफरन्स इथे आलाय. म्हणजे काय म्हणायचंय बघा, ट्रिग्नोमेट्री मध्ये मी तुम्हाला असं शिकवलंय, एक्स एक्सिस वाय एक्सिस एखादा पॉइंट मी इथे घेतला. ओके, याचे कोऑर्डिनेट अर्थातच काय असणार आहे, एक्स आणि काय वाय. जर मी हे जॉईन केलं तर यानं इथं तयार केलेला थीटा असणार आहे, बरोबर का. आणि ही लेंथ काय असेल आर. परपेंडिक्युलर ड्रॉ करा, इथला एक्स इथं असेल, इथला वाय इथं असेल. याच्या आधारे साइन थीटा काढू शकता. सांगा इकडे बघून सांगा, साइन थीटा बोला, साइन थीटा y बाय r, बरोबर का. आणि इथं cos थीटा x बाय. ओके, एवढ्याच पुरेसे आहे. आता मी काय करतो, या r ला इकडे शिफ्ट करा, म्हणजे r sin थीटा. या r ला इकडे शिफ्ट करा आणि अशा रीतीने x मिळाला आणि काय, म्हणजे इथला जो x आहे ना, x तो मिळाला, काय मिळाला, r cos थीटा, बरोबर. आणि इथला y मिळाला काय, r sin थीटा. हे मी ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, लक्षात आलं. आता मग या सर्कल मध्ये घ्यायचं कारण काय, ते कारण असं आहे, जर सर्कलचं सेंटर मी O ॲज अ सिलेक्ट केलं आणि रेडियस अप टू द P, and if we try to draw a circle, circle will pass like this. झालं का. कसलं सर्कल झाला, स्टँडर्ड सर्कल झालं का, स्टँडर्ड सर्कल. आणि या स्टँडर्ड सर्कल वरती एखादा पॉइंट असेल तर हे x मिळालं आणि काय मिळाला, y. यालाच म्हटलं जातं पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल. बघा बरं, पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ सर्कल, x इक्वल टू r cos थीटा आहे का, x इक्वल टू r cos थीटा आणि y इक्वल टू काय, r sin थीटा. याच्यावर CT ला सुद्धा प्रश्न असतो, if a point xy lies on a standard circle then, मग ABCD ऑप्शन मध्ये x इक्वल r cos थीटा, y इक्वल r sin थीटा असणार आहे. किंवा असाही प्रश्न असेल, पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ स्टँडर्ड सर्कल. स्टँडर्ड सर्कल आता लक्षात आलं, त्याचं पॅरामेट्रिक इक्वेशन काय असेल तर ते हे x ची व्हॅल्यू मिळाली आणि काय y ची व्हॅल्यू मिळाली. तुम्ही 10वी ला असताना ट्रिग्नोमेट्री मध्ये असं होतं, इलिमिनेट थीटा म्हणून होतं बघा, की आपल्या 11वीच्या ट्रिग्नोमेट्री टॉपिक मध्ये सुद्धा आहे इलिमिनेट थीटा. तर इलिमिनेट थीटा साठी हीच कन्सेप्ट आहे. इलिमिनेट थीटा साठी काय केलं होतं तुम्ही, हे r ॲज इट इज या जागेवर, हा इथला r ॲज इट इज या जागेवर, आणि sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा किती येतं, बोला पटकन, बरोबर आहे. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इट इज 1. म्हणजे इथं sin स्क्वेअर आहे, इथं cos स्क्वेअर आहे, दोन्ही बाजूला स्क्वेअर करा, इथला स्क्वेअर इथला स्क्वेअर इथला स्क्वेअर, इथला स्क्वेअर इथला स्क्वेअर इथला स्क्वेअर. याला नंबर 1 याला नंबर 2, 1 आणि 2 ची ऍडिशन करा बरं. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इट इज 1 आणि 2 ची ऍडिशन करा, 1 लिहिलं, बरोबर आहे. आणि हे प्लस हे ऍडिशन करा, x स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर प्लस इथला y स्क्वेअर बाय r स्क्वेअर, बरोबर का. मी काय केलंय, याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर केला, जे पॅरामेट्रिक आलेत की नाही त्यांचा स्क्वेअर केला
ऍडिशन करायचा प्रयत्न केला इथं आपण, आणि thus थीटा इज एलिमिनेटेड. इथं थीटा राहिला का नाही, इथं थीटा एलिमिनेट म्हणून 10वीला थांबत होता. आता तिथं न थांबता डिनॉमिनेटर आर स्क्वेअर आहे, इथं आर स्क्वेअर आहे, दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करा बरं, काय होईल? इथं आर स्क्वेअर येईल, इथं आर स्क्वेअर येणार, मी इथं लिहितो हा आर स्क्वेअर. इथं आर स्क्वेअर न मल्टिप्लाय करता ते कट होणार आहे एक्स स्क्वेअर, इथं आर स्क्वेअर ला ते कट होणार आहे, राहणार काय? म्हणजे हा रिझल्ट काय तयार झाला बोला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू, आणि हे काय मिळालं माहितीये का, या सर्कल मध्ये असणारं रिलेशन शोधून काढलं. कुणामधलं रिलेशन शोधलं बघा, एक्स मधलं रिलेशन शोधलं. एक्स म्हणजे एक्स ऍक्सिस, नंतर कुठला अक्षर आहे म्हणजे वाय ऍक्सिस, आणि या सर्कल वरती इनफायनाइट पॉइंट्स आहेत ना, आणि ते सगळे पॉइंट आपण एक्स वाय मध्ये देतो आपण, म्हणून एक्स आणि वाय चं रिलेशन झालं, आणि रेडियस सुद्धा आहे ती आर इकडे तयार झाली, आणि यालाच म्हटलं जातं इक्वेशन ऑफ सर्कल. काय म्हटलं जातं इक्वेशन ऑफ सर्कल? कुठल्या सर्कलचा? स्टँडर्ड सर्कल. म्हणून पहिला पॉइंट बघा, स्टँडर्ड फॉर्म, आणि तो स्टँडर्ड फॉर्म आपण इथं शोधून काढला. काय सांगा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. लक्षात आलं का? पहिला पॉइंट आपण जो इथं लिहिलाय, स्टँडर्ड सर्कल जे आहे त्या स्टँडर्ड सर्कलचं इक्वेशन काय आहे, तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. समजा याचा x ची डिग्री 2 घेतली नाही, y ची डिग्री 2 घेतली नाही, तर दिसणार काय, प्लस फक्त x प्लस y, आणि इथं मी 25 लिहितो. हे काय सर्कलचं इक्वेशन आहे का? बघा, x ची डिग्री 1, y ची डिग्री 1, इट इज अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन टॉपिक मध्ये बघितलं आपण. इक्वेशन ax बोला, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0, या स्वरूपात इक्वेशन आहे. इट इज अ स्ट्रेट लाईन. मग स्ट्रेट लाईन कधी सर्कल बनणार आहे का? नाही. पण याची डिग्री ज्यावेळेस 2 येते, इथं 2 येते, याचा अर्थ स्ट्रेट लाईन राहत नाही, तर ते सर्कल मध्ये रूपांतर होतं. आणि याचं याच्याशी कंपेअर केलं असतं बघा, एक्स स्क्वेअर च्या जागेवर एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर च्या जागेवर वाय स्क्वेअर, आणि आर स्क्वेअर म्हणजे किती 25, म्हणजे आर किती 5. आर म्हणजे रेडियस, रेडियस किती मिळाले 5. म्हणजे आपलं हे जे सर्कल आहे ना, ह्याची रेडियस 5 जर घेतली तर असं सर्कल तयार होणं, याचं इक्वेशन हे अशा स्वरूपातलं असतं. लक्षात आलं? तर मगापासून आपण काय बघतोय, हा जो सिलेबस या टॉपिक मधला जे कंटेंट आहे, प्रत्येक पॉइंटचं मी महत्त्व समजावून सांगितलंय. याच्यामुळे या टॉपिकचं इम्पॉर्टन्स किती आहे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे आता त्यातला पहिला पॉइंट आहे स्टँडर्ड फॉर्म, त्याचं इक्वेशन मी हे सॉल्व्ह करूनच दिलंय, पण अजून वेगळ्या प्रकारे याचं इक्वेशन असं ते आपण आता बघणार आहे. ओके, त्यामुळे पहिला पॉइंट लिहून घ्या, स्टँडर्ड फॉर्म. फर्स्ट पॉइंट लिहून घ्या, स्टँडर्ड फॉर्म. पहिला पॉइंट लिहून घ्या, स्टँडर्ड फॉर्म, आणि त्याचं आपण आता इक्वेशन शोधणार आहे. आपण आता पहिला पॉइंट जो बघतोय, स्टँडर्ड फॉर्म. एखादा सर्कल स्टँडर्ड फॉर्मला घ्यायचा आहे, त्याचं काय शोधणार आहे आपण, इक्वेशन. बघा, हे सर्कल घेऊया, सर्कलचं सेंटर या पद्धतीने घेऊया. दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. सेंटर काय घेतलं, कुठल्या जागेवर घेतलं, ओरिजिन. त्यामुळे हे सर्कल कुठल्या स्टँडर्ड सर्कल आहे. त्यामुळं बघा, कन्सिडर द स्टँडर्ड सर्कल. स्टँडर्ड सर्कल. आता स्टँडर्ड सर्कलचा अर्थ बघा, कन्सिडर स्टँडर्ड सर्कल विथ सेंटर. बोला, सेंटर कुठल्या जागेवरती आहे, सेंटर ओ ब्रॅकेट मध्ये 0 0 म्हणूया, आणि त्याचे रेडियस इथं ब्रॅकेट मध्ये बघा दिलंय, रेडियस 0 घेऊ नका, 0 पेक्षा जास्त घ्या. अँड रेडियस काय, स्मॉल आर, आर ग्रेटर दॅन 0 ही कंडिशन टाकूया. आता ह्याचा आपल्याला काय शोधायचं आहे, इक्वेशन. आपण लोकस या टॉपिक मध्ये बघितले बघा, लोकस हा टॉपिक, लोकस एक्झाम्पल सर्कल मानलं जातं. आठवतंय का, मी सांगितलेलं होतं सर्कल इज an example of
लोकस. का बरं? कारण या पाथ वरचे सगळे पॉइंट समान अंतरावर आहेत ओरिजिन पासून. बरोबर? काहीतरी नियम आहेच ना, बरोबर का? या पाथ वरचे सगळे पॉइंट कशात? इक्विडिस्टंट फ्रॉम फिक्स्ड पॉइंट. हा सर्कल मध्ये दडलेला रूल आहे. त्याचं रूपांतर जॉमेट्रिकल कन्व्हर्शन मध्ये करूया. त्यामुळे हा जो पाथ आहे ना, याच्यावरचा मी कुठलाही एक पॉइंट घ्या, P ऑफ XY लोकस मध्ये आठवतंय का बघा? एक्झाम्पल सॉल्व करताना आपण अशी सुरुवात करत होतो. लेट P ऑफ XY, बोला, लेट P ऑफ XY बी एनी पॉइंट ऑन, तिथं म्हणत होतो लोकस, बरोबर का? आता माहित आहे सर्कलच आहे म्हणून, त्यामुळे इथं सर्कल म्हणूया. नंतर काय म्हणतो आपण? राईट जॉमेट्रिक कंडिशन, बरोबर का? लोकस आठवा. लोकस मध्ये काय टेक्निक मी दिलं होतं तुम्हाला? हाऊ टू कन्वर्ट लोकस इनटू अल्जेब्राइक फॉर्म. तेच इक्वेशन मिळत होतं ना, तसंच करायचं आहे आपल्याला. लेट P ऑफ XY बी एनी पॉइंट ऑन द लोकस. व्हॉट इज जॉमेट्रिक कंडिशन? आता जॉमेट्रिक कंडिशन बघा, जॉमेट्रिक कंडिशन इज, काय जॉमेट्रिक कंडिशन आहे? तो O आणि P जॉईन करा, O आणि P जॉईन करा, ते अंतर फिक्स असतं, म्हणजे रेडियस असतं, एवढं असतं. सगळीकडे रूल, हा P इकडे घेतला तरी रेडियस फिक्स, P इकडे घेतला तरी फिक्स, P इकडे घेतला तरी फिक्स. ही झाली जॉमेट्रिक कंडिशन. OP इक्वल टू R. बघा बरं, O पासून P पर्यंत अंतर हे नेहमी फिक्स असते, जॉमेट्रिक कंडिशन आहे. पुढच्या स्टेपला जॉमेट्रिक कंडिशनचं रूपांतर काय कशामध्ये करायचं आहे? अल्जेब्राइक फॉर्म मध्ये. म्हणजे इथं डिस्टन्स फॉर्म्युला वापरला पाहिजे आपल्याला, बरोबर का? डिस्टन्स फॉर्म्युला कुणासाठी वापरला पाहिजे? OP साठी. पण डिस्टन्स फॉर्म्युला वापरला की अंडर रूट साइन येणार आहे, कारण दोन वेगवेगळ्या पॉइंट मधलं, समजा A आणि B यातला अंतर काढायचं आहे. फॉर्म्युला काय? x2 x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, हा दोन पॉइंट मधला अंतर काढायचा फॉर्म्युला माहित आहे. आपले दोन पॉइंट कुठले आहेत? ओरिजिनचे कोऑर्डिनेट के 0 0 आणि इथला P पॉइंट दिसतोय. दोन पॉइंट मधला अंतर काढायचं आहे, म्हणजे अंडर रूट येणारच आहे, बरोबर का? आणि ते येऊ नये म्हणून दोन्ही बाजूचा जर आपण स्क्वेअर केला तर याचा स्क्वेअर होईल, याचा रूट निघून जाणार आहे. म्हणून मी इथं काय करतो? दोन्ही बाजूचं काय करूया? स्क्वेअर करूया. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. OP स्क्वेअर इक्वल टू इकडं R स्क्वेअर. आता O आणि P इकडे बघा, O इथं आहे आणि P इथं आहे. दोन ब्रॅकेट तयार आपल्या जवळ. x2 x1 म्हणजे x - 0, x - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 0 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय? R स्क्वेअर. आणि याचं एक्सपान्शन करताना सेकंड टर्म नाहीच आहे इथं, आहे का? नाहीये, म्हणजे फक्त x स्क्वेअर राहणार आहे, इथं फक्त y स्क्वेअर राहणार आहे, आणि दिस इज इक्वल टू काय? R स्क्वेअर. आणि हे फायनल आन्सर असणार आहे. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ स्टँडर्ड सर्कल. लक्षात आलं का? आपण बघतोय स्टँडर्ड फॉर्म, हे स्टँडर्ड सर्कल आहे, याचं इक्वेशन आपण शोधून काढलेलं आहे. इथून पुढे लक्षात ठेवा, यावर आधारित CET ला जरी प्रश्न आला तर बघा, समजा इथं 2 आहे, इथं 2 असणार आहे, इथं -2 असणार आहे, इथं -2. 2 2 मधून जाणारा सर्कल आहे. किती? 2 2 मधून जाणारा सर्कल आहे, म्हणजे रेडियस फिक्स झाली. किती आली? 2. या R च्या जागेवर फक्त 2 ठेवायचं आहे. हे इक्वलचे नंबर फिक्स, x² + y² = किती? 4. समजलं? हे इक्वेशन ऑफ दॅट स्टँडर्ड सर्कल असणार आहे. तर इमॅजिन करा की एखादा सर्कल मी इथं ड्रॉ करतो, इथला 5, इथला 5च, इथला -5, इथला -5. 5 5 मधून जाणारा सर्कल, रेडियस कळाले तुम्हाला किती आहे? 5. इथं फक्त 5 ठेवायचं. 5 चा स्क्वेअर किती? म्हणजे x² + y² = 25 is the equation of this type of circle. समजा हे सर्कल 4 4 मधून घ्या. काय इक्वेशन? रेडियस मिळाले 4,
पटकन 4 इथं ठेवायचं. एकच्या 2 टर्म फिक्स. हे सगळं डिटेल लिहायची गरज नाही एक्झाम्पल सॉल्व करताना. x² + y² = 4² 60. समजलं? आणि प्रश्न कसे असतात बघा. फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल whose center at origin and radius देतात 2 3 4 5 7 काय जे असेल ते असेल देतात. मग हे सगळं न लिहिता आपण असं म्हणायचं इक्वेशन ऑफ स्टँडर्ड सर्कल इज गिवन बाय x² + y² = रेडियस चा स्क्वेअर. मग जी रेडियस दिली तिथे ठेवायची. बरोबर का? एखाद्या सर्कलची रेडियस 7 असेल. बघा रेडियस किती 7. व्हॉट विल बी द इक्वेशन ऑफ दॅट सर्कल x² + y² = 7 चा स्क्वेअर किती 40. समजलं? एखादा सर्कल ची रेडियस 1 दिली 1 म्हणजे बघा 1 1 मधून जाणारा सर्कल त्याला युनिट सर्कल म्हणतात. स्टँडर्ड युनिट सर्कल. इक्वेशन ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल काय ठेवणार आहे तुम्ही इथं 1 ठेवणार आहे. म्हणजे काय होईल x² + y² = 1 चा स्क्वेअर काय 1. किंवा सीटीचा प्रश्न तयार होतो which of the following is the equation of standard unit circle. म्हणजे काय x² + y² = 1. समजलं? तर अशा बेसवरती आपण हा पॉइंट बघितलेला आहे. तुम्ही हे पॉइंट लिहा आणि त्याचं डायग्राम काढा आणि हे इथून इथपर्यंत करून द्या आणि शेवटी म्हणा दिस इज अ रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ स्टँडर्ड सर्कल. आता आपण दुसरा पॉइंट बघूया. सर्कलचा पुढचा प्रकार नाव आहे सेंटर रेडियस फॉर्म. म्हणजे याचं सेंटर जे आहे ना ओरिजिन सोडून दुसरीकडे कुठेही घ्या. इथं आपण ओरिजिनच्या जागेवर सेंटर घेतलं. आता सेंटर ओरिजिनच्या जागेवर घ्यायचं नाही. म्हणजे x ऍक्सिस y ऍक्सिस जर आपण कन्सिडर केला ओके आणि पहिला क्वाड्रंट आहे दुसरा आहे तिसरा आहे चौथा आहे कुठेही घ्या पण सर्कल सेंटर ओरिजिन वरती घेऊ नका. ओरिजिन वरती घेतलं तर अगोदरचा प्रकार तयार होईल स्टँडर्ड फॉर्मचा. तर अदर दॅन इथं मी घेतो सर्कलचा सेंटर कुठला घेतला सेंटरचा कॅपिटल C मानूया की त्याचे कोऑर्डिनेट्स फक्त h आणि k मानायचे. का बरं लोकस मध्ये शिकवलंय ओरिजिन इज शिफ्टेड टू द न्यू पॉइंट. ओरिजिन इथं होता ना त्याची जागा बदलली. आता आपण इथं घेतलं की hk मानाने शिकवलेला आहे त्याचा उपयोग आता होतोय. ओरिजिन सर्कलचं सेंटर कुठल्या जागेवर घेतलंय hk आणि मग रेडियस काय तरी r असणारच ना. आणि अशा वेळेस मग सर्कलचं इक्वेशन काय असेल ते शोधायचं आहे. बघा द इक्वेशन ऑफ सर्कल विथ अ सेंटर अँड ओरिजिन म्हणू नका. विथ सेंटर ॲट कॅपिटल C ब्रॅकेट मध्ये काय म्हणा hk and radius r is. आता हे नाही इथं काय येईल ते शोधून काढूया. इथं काय शोधून काढूया आणि मग तो फायनल रिझल्ट इथं ठेवूया. बघा जरा आपण नियम तयार करायचा आहे. इक्वेशन शोधून काढणार आहे. इक्वेशन कसं सॉल्व करायचं मी टेक्निक शिकवलंय. सुरुवात करूया. बघा कन्सिडर द स्टँडर्ड हा शब्द येणार नाही. कन्सिडर द सर्कल विथ अ सेंटर बोला C. इथं काय येणार आहे h k and radius r आणि ती रेडियस कशी असली पाहिजे ग्रेटर दॅन 0. असं काय म्हणतोय बघा बरं. समजा या सर्कलची रेडियस कमी केली अगदी बारीक कमी केली. बघा सर्कल मोठा आहे अजून छोटा बनवला अजून छोटा बनवला अगदी छोटा बनवला आणि फक्त पॉइंटच दिला तर सर्कलला सेंटर आहे पण रेडियसच नाही. याला पॉइंट सर्कल म्हणतात. काय म्हणायचं पॉइंट सर्कल. हा सुद्धा सीटीचा प्रश्न असतो. व्हॉट इज पॉइंट सर्कल विच ऑफ द फॉलोइंग इज अ पॉइंट सर्कल. काही द रेडियस इज 0 देन सर्कल इज कॉल्ड पॉइंट सर्कल. ओके तर अशा रीतीने त्यासाठी कंडिशन आहे. त्यामुळे इथं r मस्ट बी ग्रेटर दॅन 0. 0 पेक्षा जास्त असतो द्या. मग 0.1 असलं तरी छोटं का असणार पण सर्कल असणार आहे ना. येस मग तो सांगितलंय. आता हाऊ टू फाइंड इक्वेशन. आपला रूल आहे लेट p of x y be any point on the circle. लगेच पॉइंट घ्या याच्यावरचा
जॉमेट्रिक कंडिशन काय जॉमेट्रिक कंडिशन सी आणि पी यातला अंतर फिक्स ओपी च्या ऐवजी काय येणार आहे सीपी इज इक्वल टू रेडियस पुन्हा दोन्ही बाजूला स्क्वेअर करा सीपी स्क्वेअर इक्वल टू काय रेडियसचा स्क्वेअर डिस्टन्स फॉर्म्युला इथं तसंच वापरायला पाहिजे x2 x1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि काय तोच नियम म्हणजे x 0 च्या ऐवजी याच येणार x h ब्रॅकेट स्क्वेअर आणि काय y k ब्रॅकेट स्क्वेअर इथं संपलं पुढे जायची आवश्यकता नाही आणि हेच इथं तयार झालं इज इक्वेशन तयार व्हायला लागलं x h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y k brackets equal to r square and this is the equation of a circle in center radius form. आता बघा तुम्ही 10वी मध्ये असताना अल्जेब्रा मध्ये बऱ्याचशा अशा स्टेप्स येत होत्या बघा x 2 चा स्क्वेअर प्लस y 4 चा स्क्वेअर इक्वल टू समजा इथं 36 असं इक्वेशन येत होतं पण तुम्हाला माहितही नव्हतं हे कशाचं इक्वेशन आहे तर हे सर्कलचं इक्वेशन आहे कारण हे इक्वेशन आहे ना उचला हे उचला बघा या जागेवर ठेवा बघा इक्वेशन हे हाय असं उचलून या जागेवर ठेवा h काय मिळेल बोला h काय मिळेल 2 k काय मिळेल आणि r स्क्वेअर च्या जागेवर किती आहे म्हणजे रेडियस किती सर्कलचं इक्वेशन झालं ऍक्च्युअली जर याचा आपण ग्राफ काढला तर कसा येईल बघा हे पहा 2 4 6 इथं 2 4 6 बघा जरा h k किती 2 4 आहे ना बघा इथला 2 आणि इथला 4 सर्कलचं सेंटर इथं आहे बघा 2 आणि 4 आणि रेडियस किती सांगितलंय तुम्ही बघा बरं इथं 36 म्हणजे रेडियस किती आता ग्राफ पेपरवर खरोखर x एक्सिस काढला y एक्सिस काढला असं स्केल घेतलं कंपासचं स्केल इथं जेव्हा 2 4 आणि मोजून बरोबर अंतर 6 घ्या किती असेल तेवढं अंतर आहे सर्कल ड्रॉ करा जे सर्कल आहे त्याचं इक्वेशन आपण हे शोधून काढलेलं आहे लक्षात आलं सर्कलचं सेंटर कुठेही असू द्या रेडियस कितीही असू द्या जे काय बाउंड्री वरून जाणारं सर्कल आहे त्याचं इक्वेशन काढायचं मी टेक्निक शिकवलेलं आहे तेव्हा स्टँडर्ड रिझल्ट हे माहित असू द्या x च्या शेजारी सेंटरचा पहिला नंबर y च्या शेजारी सेंटरचा दुसरा नंबर म्हणजे xy आणि त्याच्या स्क्वेअरची ऍडिशन नेहमी रेडियसची स्क्वेअर एवढी असते लक्षात आलं तर अशा रीतीने 2 पॉइंट आज आपण कव्हर केले पहिला पॉइंट कुठला कव्हर केला इक्वेशन ऑफ स्टँडर्ड सर्कल बघितलं आणि इथं इक्वेशन ऑफ सर्कल इन सेंटर रेडियस फॉर्म असं का नाव दिलंय सेंटर माहित आहे म्हणून h k लिहिलं रेडियस माहित आहे म्हणून या बाजूला लिहिलं त्यामुळे नावातच हे अर्थ दडलेला आहे इथं आपण थांबूया